स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी। एमपीएससीची 2619 पदांसाठी मेगा भरती जाहीर। विविध 2619 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू। एमपीएससी मुख्य परीक्षेत आता फक्त 7 पेपर। विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी। सन 2027 पासून एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून 2दा होणार। एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध। पुण्यातून आंदोलनाचा इशारा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुण तरुणींसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आणि त्यांच्या भविष्याला एक नवी दिशा देणारी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने एका बाजूला तब्बल 2619 पदांची मेगा भरती जाहीर केली आहे, तर दुसऱ्या बाजूला परीक्षा पद्धतींमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक बदल घोषित केले आहे। या नव्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार की त्यांच्या समोरील आव्हाने वाढणार। पात्रता काय आहे, अर्ज कधी करायचा आहे आणि विद्यार्थ्यांचा नेमका विरोध कशाला आहे, या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे। या प्रक्रियेद्वारे एकूण 2619 रिक्त पदे भरली जाणार आहेत। यामध्ये मंत्रालयीन विभाग व इतर कार्यालयांमधील लिपिक टंकलेखक संवर्गाची तब्बल 1864 पदे, गृह विभागांतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क ची 461 पदे, वित्त विभागातील कर सहाय्यक पदाची 282 पदे, उद्योग विभागातील उद्योग निरीक्षक पदाची 9 पदे आणि वित्त विभागातील तांत्रिक सहाय्यक पदाच्या 3 जागांचा समावेश आहे। या परीक्षांसाठी सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी अनिवार्य आहे। मात्र उद्योग निरीक्षक पदासाठी अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा विज्ञान पदवी आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे। उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक असून वयोमर्यादेची गणना 1 ऑक्टोबर 2026 या आधारावर केली जाईल। इच्छुक उमेदवारांना 27 जून ते 17 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील। चलनाद्वारे फी भरण्याची अंतिम मुदत 20 जुलै 2026 आहे। यंदाची ही गट क संयुक्त पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे। एमपीएससीच्या परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील इतर प्रमुख राज्यांच्या धर्तीवर सन 2027 पासून आयोजित केल्या जाणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्यात आले आहे। त्यामुळे उमेदवारांचे मूल्यमापन समान पातळीवर होईल। या बदलामुळे मुख्य परीक्षा आता 1750 गुणांऐवजी 1250 गुणांची होणार असून अंतिम गुणवत्ता यादी 2025 गुणांऐवजी 1525 गुणांची असेल। यामध्ये 300 गुणांचे भाषा पेपर 1 मराठी आणि भाषा पेपर 2 इंग्रजी हे 25% पात्रता गुणांसह अनिवार्य राहतील, तर निबंधासाठी 250 गुण आणि सामान्य अध्ययनाचे प्रत्येकी 250 गुणांचे 4 पेपर असतील। हा बदल केवळ राज्य सेवेसाठी असून वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा या परीक्षा जुन्याच पद्धतीनुसार घेतल्या जातील। विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सन 2027 पासून राज्य सेवा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील। मात्र मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल। वेगवेगळ्या सत्रांमधील पेपरच्या काठिण्य पातळीत समानता आणण्यासाठी नॉर्मलायझेशन पद्धत लागू करण्यात आली आहे। दरम्यान एमपीएससीने ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी नितीन आंधळे यांनी या ऑनलाईन आणि नॉर्मलायझेशन पद्धतीला तीव्र विरोध केलाय। ज्या खासगी कंपन्यांमार्फत ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तिथे पेपर फुटी, डमी उमेदवार आणि तांत्रिक घोटाळे होतात असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। तसेच नॉर्मलायझेशन पद्धत अपारदर्शक असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दूरची केंद्रे मिळून आर्थिक फटका बसतो आणि सर्व्हर डाऊन झाल्यास मानसिक खच्चीकरण होते। त्यामुळे हा ऑनलाईनचा निर्णय तत्काळ रद्द करून परीक्षा पूर्वी सारखीच ऑफलाईन म्हणजेच OMR शीट पद्धतीने घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। एमपीएससीने घेतलेले हे निर्णय स्पर्धा परीक्षेच्या जगतात नक्कीच मैलाचा दगड ठरणारे आहे। एका बाजूला वर्षातून 2दा पूर्व परीक्षा देण्याची संधी आणि वैकल्पिक विषयाची कटकट दूर झाल्यामुळे अनेक विद्यार्थी खुश आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशनच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। आता शासन आणि आयोग विद्यार्थ्यांच्या या विरोधाची दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।
अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.